नमस्कार, आदाब, वडक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या महालात, ज्याचं नाव आहे केवढा मोठा आहे हा. तुम्ही म्हणाल रोज चालत येतो, आज आडवा कसा? किडनी स्टोन. काळजी नका करू. नाही, कोण करत पण नाही. काळजी नका करू. असं होतं. माझ्या अंगात किडे आहेत हे मला माहिती होतं, पण खडे आहेत हे सध्याच कळलं. त्यामुळे मी आडवा होतो. ठीक आहे. आजूबाजूला भ्रष्टाचार, दंगली, सगळं मारामारी, लफडी चालू आहेत. तरीही माझा महाल निवांत आहे, शांत आहे. याचा अर्थ हनीमूनच्या रात्री बेगमची काढलेली समजूत अजून उठलेली दिसत नाही. झाली बापाच्या इज्जतीची किडनी आपटून झाली. आता बोल बोल. दादोस, हा. मी आलो. हो, मला माहिती आहे. त्या रात्री टीव्हीचा आवाज मीच वाढवला होता. मला माहिती. बोल. हे आलं. मला माहिती. दादूस, हा. दादूस, हा. हे असं कसं झालं? हा? हे असं कसं झालं? परवा रात्री अचानक कळ आली इकडे. तुमच्याबद्दल बोलत नाहीये. हा? हे असं कसं झालं? काय झालं? सलीम इतक्या महिन्यांनी सई तामणकरला भेटायला आला. सलीम इतक्या महिन्याने प्राजक्ता माईला भेटायला आला. इतके महिने कसे गेले? हे असं कसं झालं दादूस? असं कसं झालं? जसा खडा माझ्या इकडे आला तसंच झालं ते. तुला कळत नाही काय? बापाची विचारपूस करायची सोडून इकडे तिकडे हिंडतोयस. दादूस, हा. थुकरट गोष्टींवर नंतर बोल. नंतर. आता आलोय तर सुरूच करतो. पहिला एकदा बाजार मांडायचा असेल. आज मी कोणावरही शेअर करणार नाहीये. वाचले, सगळे वाचले. आज मी कोणावरही कविता करणार नाहीये. कविता वाचली. आज मी काही गोष्टींचा खुलासा करणार आहे. खुलासा. काही सत्य गोष्टी जगासमोर आणणार आहे. ए, सांगशील? ऐ, तुमच्या सगळ्यांची खरी वय मी सगळ्यांसमोर सांगणार आहे. बर. पहिल्या सई तामणकर, अरे बापरे. ह्यांचं वय आहे लग्नाचं. हा. एकदा काय ते लग्न करा, इकडच्या आशा संपतील, बर्बाद होतील एकदा. त्या सोप्यावर तू पण असतोस. दुसरी व्यक्ती, हा. मुळात ह्या व्यक्तीचं वय आहे बारशाचं. लहानच मुलगा आहे हा, पण एवढा लहान मुलगा इंडस्ट्रीत केवढं काम करतोय. सर, तुमच्याबद्दल बोलतोय मी. काय करायचं माणसाचं, डायट करतोय, बारीक होतोय. इंडस्ट्रीचा हिरो आहे हा, हिरो. हा. बघू नका, शिका यांच्याकडून. तुमचं वय भीक मागायचंय. मी पण असतो तिथे. थांब, आता इकडच्या बागेत जाशील. करेक्ट. हा, ये. मेन सब्जेक्ट. ये. असाच सर, बोला. ह्या व्यक्तीचं वय नुकतंच उमललेलं गुलाब आणि ही व्यक्ती, ह्यांचं वय एक. बस झाला, बस. मला माहितीये, मला माहितीये. इकडे काहीतरी चांगलंच घेऊन आला असशील. इकडची भांडी घासून झाली. आता मुद्द्यावर ये. हा, बोला. आला म्हणा शाळा. आले आला मुद्द्याचा बोल. बोला दादोस. बापाच्या पोटात खडे झालेत. अरे त्या वेदनेची तरी दखल घे. दादोस, हा. आपली दखल कोणी घेत नाही. कोणी घेत नाही का? ऑस्ट्रेलिया, सिंगापूर टीम वेगवेगळे आहेत. अच्छा. बापरे. आपण दहीसरला जाऊ तेव्हा. काळजी करू नको, काळजी करू नको. दौरा येईल. आपल्याला एकच दौरा येईल. कोणता? दिल का दौरा. अरे बाप. असू दे. एवढं निराश होऊन चालणार नाही. आल्या आल्या अपशकुनी बोललाच पाहिजे. हा, म्हणजे काय? ही सौंदर्याने घेऊन गेली. खाडाकोड घेऊन माझ्या समोर आला. सांग मला. दादोस, हेच हेच माझ्या सौंदर्याबद्दल बोलता, माझ्या सौंदर्याची चेष्टा करता. चेष्टा? हो तुझ्या सौंदर्याची? हो तुला सौंदर्य आहे? हो. तुझ्यापेक्षा तुझी झेरॉक्स चांगली दिसते, माहिती आहे ना? सौंदर्याचा वाटा करतोस का? बस. हा असाच राग मनात ठेवला, त्याचा खडा झालाय बदामे पिस्ता. बदामे पिस्ता. भिजवला तुझा सुका मेवा नाही तो. खा, तो खा म्हणजे तुला अक्कल येईल. बापाची काळजी कशी करायची ती. दादोस, हं. मला तुमची काळजी आहे. कशी काय? दादोस, हं. किडनी स्टोनवर उपाय एकच. काय? बियर प्या, स्टोन पडा. गप्पास. किंवा स्टोन पडा आणि बियर प्या. निमित्त आहे सगळं. म्हणजे
प्यायची निमित्त पाहिजेत ही अंधश्रद्धा आहे. म्हणजे? बियर पिऊन जर खडे पडले असते तर दवाखान्यात बियर शॉप लागले असते. माय गॉड, मग दादूस काय करायला पाहिजे आपण? मला एका डॉक्टरची गरज आहे. ओके दादूस, माझ्या ओळखीत एक सर्जन आहे. कोण? मी बोलवतो माझ्या ओळखीच्या सर्जनला. बोलव. पेशे खिदमत है. हा. हुसने गढुळाचं पाणी, हुसने बिबवे वाळी, हा. हुसने हिरवी मिरची, अनार खळी दगडू मयेका. So hot. एक मिनिट हसू नका. बघा, सिनेमा स्कोप पण तिकडे आणि हिचा स्कोप पण तिकडेच आहे. भीक मागायचं वय आहे आपलं, भीक मागायचं. वाव. कुठे भाजा भाजावर जो है जनाब. सुरुवात केलं ना आल्या. ए खुळी खडी अक्कल आहे तुला? आधा वर्ज आहे असा आहे ते. भाज्या वर्ज आहे कसं? शांत व्हा आंबट चना. आंबट चना? फक्त खडी सुंदर आहे, बाकी सगळा घोळ आहे. ए, चहापणा आहे ते. शांत व्हा. जहापना, मी तुम्हाला चेक करायला आले. मला तुम्हाला चेक करू द्या. चेक करू द्या. काय करणार आहेस? मी check सर्जन करणार. आहे, सर्जन आहे. मोठा श्वास घ्या. मी घेतो पण तू का घेतला? ओ माय गॉड. ओ माय गॉड. ए, थांब, ए, पुढचं ऐक. 7 ऑपरेशन थिएटर तयार करा. 800 पेन किलर्स मागवा. 800 पेन किलर, 332 सुया मागवा. 332 सुया चाळण करणार की काय? 70 लिटर रक्त लागेल. अरे बोकड कापताय. एक ब्रेन सर्जन आणि 3 किडनी डोनर्स लागतील. यस मॅडम. एवढी ऑर्डर कशाला? ऑपरेशन करायला. काय ऑपरेशन? कुणाचं ऑपरेशन? तुमचं ऑपरेशन. माझं का? डोळे दाखवा, जीभ दाखवा. खडे दिसत नाहीये तर ऑपरेशन करावं लागेल. इमर्जन्सी. ए थांब. इकडे किडनी स्टोन किडनी मध्ये असतो, जिभेवर घेऊन फिरत नाही कोण. अक्कल आहे तुला? हा, कुठून आणला हिरवा करकोचा? काय अक्कल आहे तुला? कसं बोलताय तुम्ही मला शाना कव्वा? शाना कव्वा. जातो मी पिंडावर चोचा मारतो. अरे शाना कव्वा चहापणा आहे. दादूस ठीक आहे, हा. एवढं काय भडकताय? काय? शहाणा कवा जहापणा एवढंच चुकलीये. तुम्ही प्रथमेशला पाम्या 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 बोलता, त्याचं काय? तुझं लॉजिक आहे ना गोदडीत घेऊन कुदवलं पाहिजे. माझ्या मनात आहे ना तुझ्याविषयी काहीतरी येत आहे. काय? कळलं? तुझ्या चड्डीची नाडी काढेन. हा. नाही. कळलं? जहापणा आहे का? जहापणा. चहापणा. चहापणा. लॉजिक सांगायला येतं. हा. ऑपरेशन करावं लागेल. Yes. ऑपरेशन अजिबात नाही, अजिबात नाही. ऑपरेशन हिच्याकडून तर मी अजिबात करून घेणार नाही. ऑपरेशन करण्या अगोदर पेशंटला भूल देतात, एवढं साधं तरी हिला माहित असेल काय? बघले माहित नाही. माहित आहे माहित मला, आहे. पण ती टेक्निक जुनी झाली आहे. जुनी? हो. मी ऑपरेशनच्या आधी भूल देत नाही. मग काय मिस कॉल देतेस? घोटीव कागद देते. घोटीव कागद. घोटीव कागद थेरपी. घोटीव कागद थेरपी. पेशंटला मी घोटीव कागदापासून नांगर होडी बनवायला सांगते. तो होडीचा नांगर बाहेर काढेपर्यंत मी पेशंटचा आजार बाहेर काढते. अशी किती ऑपरेशन केलीस तू? तुम्ही पहिलेच आहात. पहिलेच? हिच्या होडीचा नांगर पहिला माझ्यावर फिरणार आहे म्हणजे उपकार केला हे पण मला माहित नाही. लाज वाटते? अजिबात नाही. मी हिला परीक्षा घेतल्याशिवाय माझ्या बॉडीला काय ह्या चादरीला पण हात लावू देणार नाही मी. ठीक आहे दादूस, ठीक काय? आहे. अनारखळी प्रत्येक परीक्षेत पास होईल हा माझा विश्वास आहे. विश्वास. येस हिची परीक्षा घेऊ. येस. तू तयार आहेस? हो. वा, अगोदर नमस्कार केला मग कॉमेडी आतमध्ये पाठवली. वा, आता आपण मोकळे झालो. सुंदर. क्या बात आहे. आता आपण सेफ आहोत. आता सर तुम्ही चणे खायला मोकळे. विचारा. यकृत म्हणजे काय? माहित नाही. बघितलंस? हा. तिला माहित नाही यकृत म्हणजे काय. कारण की मला शाळेमध्ये पूर्ण हिंदी विषय होता. यकृत मी ऑप्शनला टाकलं होतं. तू संस्कृत बद्दल बोलतेस, मी यकृत बद्दल बोलतोय. लिव्हर. जॉनी बोललीस थोबडा फोडेन. जॉनी लिव्हर असू दे. अजून एक चान्स. हो. अजून एक चान्स. जठर कुठे असतं? मला माहितीये. हा. मला खूप आवडतं. कालच मी खाल्लं शाही जठर पनीर. कुठे भेटला तुला हा नक्षीदार माठ? कुठे भेटला? मी जठर, तिला जठर माहित नाही सांगितलं. मी सांगतो. तू सांगतो. सांग. अनारखळी जठर आपण ज्याने नख कापतो ते. ते नेल कटर. अगं, नाश्ता आणि जेवण
ह्याच्यामध्ये आपण खातो ना जठर जठर. ते सटर फटर, ते सटर फटर सलीम. ओ आता मला कळलं. अनारखळी जठर. भुवया आहेत त्या, भुवया. भुवया जठर 3 वेगळी अक्षर आहेत. नाचताना दिसतायत जठर. जेवण जेवतोस हा. 3-4 टाइम. हा. कुठे जातं ते? घाणेरड्या गोष्टी. पोटात जातं. जठर, जठर इकडे असतं. पाहिलं? अच्छा हा. आतल्या गोष्टींबद्दल बोलताय. बरोबर. मग दादूस ते आम्हाला कसं कळणार? तुम्ही ऑपरेशन टेबलवर झोपलात हा. की ही तुम्हाला अनफोल्ड करेल. Unfold. मग आम्ही तुमच्या बॉडीमध्ये मॅप लावू. Map? मग मॅप आम्हाला दाखवेल जठर कुठे आहे, की 2 मिनिट्स अवे, 3 मिनिट्स अवे, की बाबा राईड येतच नाहीये म्हणून. आणि मध्येच रेंज गेली. तर काय कराल? दादूस तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. दादू. ऑपरेशन असं विचारू नका. अजिबात ऑपरेशन करा. बस बस स्किट संपलं. झालं 12 मिनिटं झाली. ए, नाही मा- थांबा थांबा. तुम्ही आमच्यावर विश्वास का नाही ठेवत आहात? तुम्ही तुम्ही सलीमवर विश्वास का नाही ठेवत आहात? दना दना ही बोलण्याच्या पलीकडे गेली आता. मी जहापना मेसेज पाठवतो नंतर वाच 3-4 वेळा. जहापना जहापना हा. जहापना तुमचं ऑपरेशन करण्याआधी आम्ही तुमची परवानगी घेणार. कसली पण. सलीम सलीम. यांना कॉन्टेंट फॉर्म दे. ठीक आहे. आ, कॉन्टेंट फॉर्म हा, मुली त्याला कन्सेंट फॉर्म म्हणतात. आणि कॉन्टेंट ते हे बाकीचे शोधतात आपल्या स्किट मध्ये. दादूस अनारखळी करणाऱ्या ऑपरेशनला यायचं. हा हा बाहेर आणू नका. हा? आहेर आणू नका. आहा. झालं. वाचा. या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील. हा कन्सेंट फॉर्म आहे. आदर्श सुनेचे नाव. येस माझा आवडता खडा. येस खडा आणि बादशाह येस याच्यामध्ये जर कुणाचा एकाचा जीव वाचवायचा झाला तर कुणाचा वाचवायचा येस हा ऑप्शन ठेवलाय तुम्ही. येस. प्राजक्त माळीच्या सौंदर्याची 5 वैशिष्ट्ये सांगा. या फॉर्म मध्ये पण तिचं नाव ते डिफॉल्ट असतं. डिफॉल्ट. ह्याच्यासाठी फॉर्म तयार केला असशील तू. नाही नाही नाही. चल, हट. दादूस मी अजिबात हा फॉर्म भरणार नाही आणि तुम्हाला ऑपरेशन करू देणार नाही. तुम्ही चालता माझ्या नंतर. ठीक आहे दादूस. हा. ऑपरेशन करू नका. हा. माझ्याकडे वेगळी थेरपी आहे. काय अनारखळी यांचा खडा आपल्याला नॅचरल पद्धतीने बाहेर काढावा लागेल. तू नॅचरल बोललास तेव्हा मला भीती वाटायला लागली. नेमकं काय करणार? नैसर्गिकरित्या. नैसर्गिक येस. म्हणजे काय करणार? पण त्याच्यात मला अनारखळी आणि तुमच्या सगळ्यांची मदत लागेल. बापरे. ओके. सगळ्यांनी एक दीर्घ श्वास घ्या. घ्या घ्या दीर्घ श्वास घ्या. मी कसा उभा राहू? तुम्ही असे उभे राहा. असे. दीर्घ श्वास घ्या हा. आणि माझ्या मागून करा. Come on, दादू, put your hand together. ए कुच्चू काय मोरी तू बाय मी मोरी तू बाय महाला तू बाय ना भानपूर गावातलं तुला मी खडा पडायला. दादूस खडा नाही. शांत व्हा ॲरिझोना. शांत व्हा. असा थोबडवीन नाहीला दाईसरला जाईल. ए दादूस अगं ॲरिझोना नाही जहापना आहे जहापना. शांत थोबडा एवढा सुंदर आहे काय बोलू पण शकत नाही. ठीक आहे दादूस वेगळी पद्धत. काय, काय? दुसरी पद्धत काय? त्या कुठे गेली? लवकर, लवकर. त्या पद्धतीचं नाव आहे पोएट्री थेरपी. ओ पोएट्री थेरपी. तुझा एक गोष्ट मला आवडते. काय थेरपी शब्द जोडतोस बाकी 2 कुठलेही शब्द उचलतो. हे मला आवडतं. ऐका पोएट्री थेरपी. दादूस मी तुमच्या खड्याला कविता ऐकवणार. खड्या कविता ऐकून खडा विरघळणार आणि तो बाहेर येणार. अक्कल आहे कविता वाचून खडा बाहेर येतो. निर्लज्ज नालक छोरगिरी आहे. बाहेर वा. ठीक चाल आहे जाऊ. ठीक आहे. आपण एक शेवटचा उपाय करू निखिल बना. निखिल बना. दिसतोय केस वाकडे तिकडे दिसताय. शूटिंग संपल्यावर भांडुपला जातो मी एकटा रात्रीचा. दिसतोय तुला जहापना आहे मी. जहापना. आपण शेवटचा उपाय काय? करूया. तुमची नाडी बघू. येस. दुसऱ्या हाताची. पुढे या. काय काय करतेस तू? तुमच्यातनं बाहेर हा. काढते मी खडा. खेळते मी तुमच्या सोबत. त्या खडाला फुगडा इतका खाण्याचा यमक. थांब. सिपाईयो सिपाईयो चुनवा दे. अनारखळी सिपाईयो